रामकृष्ण हरे. आज संत सोपान काका सोहळ्यातील एक व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज काळे हे आपल्याला व्यसनाबद्दल थोडक्यात सांगणार आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरे. तुमचं आजच्या काळातील व्यसनाबद्दल तरुणांकडे काय मत आहे तुमचं? असं म्हटलंय ना की होय होय वारकरी डोळा पाहे रे पंढरी. वारकरी व्हायचं म्हणजे काय करायचं तर वार करायचे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे दुश्मनांवर वार केले तसे वार नाही करायचे. तर आपल्यातले जे काम क्रोध लोभ मदमत्सय आहे त्याच्यावर वार करायचे. जवळजवळ 80% समाज मी माझ्या डोळ्याने पहिल्या वर्षी वारी करतोय बघतोय. प्रत्येक जण कुठं ना कुठं तरी तंबाखू घेतो, चुना लावतो आणि तंबाखू खातो. खरं तर वारीमध्ये चालत असताना लोक रांगोळ्या पायघड्या घालत असतात. मात्र लोक तंबाखू गोवा गुटखा मावा खाऊन जर वारी करत असतील तर 100% ती वारी होणार नाही, तर ती फेरी होईल. कारण संतांसारखं वागलं पाहिजे. लबाड लांडकं ढोंग करतंय आणि व्यसन करायचं सोन करतंय. व्यसन करून कधीच वारी होणार नाही माऊलींनो. तर मी माऊलींना स्मरण करून सांगतो, जर वारी करायची असेल तर निर्व्यसनी व्हा आणि मग वारी करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपल्या बाळासाहेब महाराज काळे यांची सुकन्या व तसेच बाबासाहेब महाराज लवाळे यांची सुद्धा सुकन्या या ठिकाणी प्रथमच वारीमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्या वारीचा आनंद आपल्याला थोडक्यात एक 5 सेकंदामध्ये सांगणार आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय वाटतं तुम्हाला वारीला येऊन? वारीत येऊन म्हणजे सकाळीपासून जे चालणं होतं ते नंतर संध्याकाळी एकदम थांबून जातं. म्हणजे जेव्हा प्रवचन वगैरे होतं ना त्यावेळेस तो जो म्हणजे जी पॉझिटिव्हिटी असते ना त्याच्यामुळे सगळं राहून जातं, काहीच वाटत नाही. वारी त्याच्यामुळे. तुम्हाला कोणामुळे घडली? माझ्या वडिलांमुळे घडली मला. वा वा. ते आले तुमचं काय मत आहे? माझं तसं ह्यावरती असं मत आहे की वारीचा जो आनंद आहे तो इतर कुठेही नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून प्रत्येकाने वारी ही केली पाहिजे. तुम्हाला ही वारी कोणामुळे घडली? या ठिकाणी ही वारी जी आहे ती मला माझ्या वडिलांमुळे घडली आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कारण पायी वारी म्हणजे हा आनंद आहे आणि प्रत्येक संतांविषयी वाटणारा आदर आपल्या मनामध्ये ह्यामुळे जागृत होत असतो. आणि आमच्यासारख्या मुलींनी तर किंवा आमच्यासारख्या जनरेशननी ही वारी केलीच पाहिजे. त्यांना खूप मोठा अनुभव भेटेल. बाकीच्या तरुण मुलीबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांनी वारी पण केली पाहिजे. नक्कीच अनुभवली पाहिजे ही वारी त्यांनी. रामकृष्ण हरी.